गेल्या 4 दिवसांपासून मुंबईसह पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे। आळंदीतील ऐतिहासिक इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले। इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाल्यामुळे आळंदीतील विविध सखल भागात सुमारे 250 नागरिक पुरामध्ये अडकून पडलेले आहेत। या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाचं पथक हे घटनास्थळी दाखल झालं असून युद्ध पातळीवर बचाव कार्य राबवलं जातंय। सुरक्षेचा उपाय म्हणून नगर परिषद आणि पोलीस प्रशासनानं आळंदीतील सर्व पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केलेले आहेत। तसेच स्थानिक नागरिक आणि वारकऱ्यांनी इंद्रायणी नदीपात्राच्या सुरक्षेचा विचार करता तिथे जाऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। सततच्या पावसामुळे मोई फलके वस्ती हा रस्ता पाण्याखाली गेलाय, तर पुणे नाशिक महामार्गाला जोडणारा हा एक महत्त्वाचा पर्यायी महामार्ग असल्यानं दररोज हजारो वाहन चालक याचा वापर करतात। मात्र हा रस्ता बंद झाल्याने वाहन चालकांचं मात्र मोठं हाल होत असून अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। पाणी ओसरल्याशिवाय चालकांनी या मार्गावरून प्रवास करणं टाळावं अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर होणाऱ्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणातील पाण्याची आवक लक्षणीय वाढलेली आहे। दौंड बंधाऱ्यातून भीमा नदी पात्रात होणारा पाण्याचा विसर्ग आज सकाळी 14,351 क्युसेक्स होता। तो सकाळी 10 वाजता वाढून 2,049 क्युसेक्स करण्यात आलेला आहे। उजनी धरणाची पाणी पातळी सध्या उणे 27.23% असली तरी दौंडमधून होणाऱ्या या मोठ्या विसर्गामुळे धरणाच्या पाणी पातळीत आता झपाट्याने वाढ होणार आहे।